पालकांच्या हस्ते आपण गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी चाललेली सहल आमची आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब यांच्या सुंदर अशा वेशभूषेमध्ये आलेले आमचे काही विद्यार्थी. 19 फेब्रुवारीला 395 वर्षे होतील. शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630. पुढच्या वर्षी आपण समुद्रावर जायचे. चालेल? शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जो चढण्याचा जो उत्साह होता खूप छान होता. तर आज आहे शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 आणि आज आपली 24वी प्राथमिक शाळा या शाळेची सहल निघालेली आहे. शिवनेरी दर्शन, ओझर, लेण्याद्री अशी आपण ठिकाणं पाहणार आहोत. चला, सहलीसाठी शाळेकडून आपली तयारी हे आहेत. आपल्या दोन्ही गाड्यांसाठी घालण्यासाठी सुंदर असे हार, त्याच्यानंतर मुलांसाठी तहान लागल्यावरती त्यांना पाण्याची सोय, नाश्त्यासाठी त्यांना आपण आपल्या शाळेला जे पोषण आहार पुरवतात इस्कॉन त्यांच्यातर्फे छान असा भडंग मुरमुरा भेळ आणि त्यासोबत एक स्वीट असणार आहे. याच्यामध्ये दिसते का? हां, तर सोनपापडी असं स्वीट आहे त्याच्यामध्ये. सोनपापडी इथे पण आहे आणि हेल्दी खाऊ म्हणून मुलांसाठी आपण ॲपलसुद्धा घेतलेले आहेत. मुलांना समजा उलटी झाली तर प्लास्टिकची पिशवी आणि कचरा जमा करण्यासाठी पिशवी आणि जर काही चुकीचा प्रसंग घडला म्हणजे उलटी वगैरे तर ते साफ करण्यासाठी पाण्याचे बकेट, अशी सुंदर अशी आपण तयारी केलेली आहे. ही आहे आपली 24वी प्राथमिक शाळा. सकाळची सुंदर वेळ आणि सहलीची लगबग चालू असताना आणि हे आजूबाजूला आपले सर्व पालकवर्ग आपापल्या मुलांना सहलीसाठी वेळेवर सोडायला आलेले. थोड्याच वेळात आपली ST येईल आणि मग आपण ओळीनं मुलांना बसूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. आणि सहलीसाठी आपल्या ज्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन या ST महामंडळाच्या ज्या बस आहेत त्या आपल्या शाळेमध्ये आलेल्या आहेत. पालकांच्या हस्ते आपण आपल्या या STची पूजा करून घेऊया. पालकांच्या हस्ते आपण गाडीला नारळ वाढवू, चांगला शुभारंभ करूयात. घ्या. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. जे पालक आपल्या मुलांना सोडवायला आले होते ते आपल्या मुलांना बसमध्ये टाटा करूनच जाणार आहेत. गाडी येईपर्यंत थांबलेले आहेत सर्व पालक. एक फोटो घेऊयात सगळ्यांचा आपण. मुलांना ओळीनं बसमध्ये बसवूयात आपण. चला, आता आपल्या बस निघालेल्या आहेत. आपल्या बस निघालेल्या आहेत आणि सकाळच्या फ्रेश मूडमध्ये मुलांचा जरा आपण ओळख करून घेऊयात म्हणजे छान वाटेल. चला, पहिल्यांदा सुरुवात करूया आता फ्रेश सुदाम सरांकडून. चला, एका बाजूने सुरुवात करूयात. चला, हाय करा सगळेजण, हाय करा मॅडम, हाय करा, 2 मिनिटं हाय करा. चला, व्हिडिओ काढतोय आपण, हाय करा सगळ्यांनी, दिसू द्या. इकडे बघाय सांग त्यांना कोण आहे. खाली बसून करा हाय, खाली बसून, खाली बसून थांबा. येताना तुमचा हाय करा रे, मला पण यायचं
हाय करा. हाय. तर आता थोडीशी विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो आहोत आणि आमचे फ्रेश सुदाम सर आपल्यासोबत आहेत. सुदाम सर, खूप दिवसांनी आपण पहिल्यांदा सहलीला निघालो आहोत. कसा अनुभव वाटतोय मुलांसोबत? अति उत्तम. पहिल्यांदा चाललेली सहल आमची शिवनेरी किल्ल्यावर. हां हां हां. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी चाललेली सहल आमची आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये खूपच मजा येते. छानच. आणि अमोल सरासोबत तर खूपच मजा येते. क्या बात आहे, एन्जॉय. अजून तर खूप मजा करायची आहे. दिवस अजून पूर्ण दिवस बाकी आहे आमचा. येस येस, नक्की नक्की. चला मुलांसोबत एन्जॉय करू. येस, नक्की नक्की नक्की. चला चला बाय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. हा आहे शिवनेरी किल्ला आणि 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि या आपल्या दोन्हीही गाड्या आपण या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत. आणि आता इथून दोन्हीही गाड्यांमधील मुलांना ओळीमध्ये उभं करू आणि ओळीनं शिवनेरी किल्ला चढायला सुरुवात करूया. मुलं या ठिकाणी आता ओळीने उभं राहत आहेत. चला, मुलं आमची ओळीमध्ये उभे राहिलेले आहेत. हाय करा सगळ्यांनी. इकडे इकडे हाय हाय करा. मुली पण रेडी झालेल्या आहेत. हाय करा. छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब यांच्या सुंदर अशा वेशभूषेमध्ये आलेले आमचे काही विद्यार्थी आणि या सुंदर सगळ्यांचा फोटो घेताना आमचे सुदाम सर. या आहेत आमच्या 5वी 7वीच्या मुली. हाय करा. 6वी 7वीची मुलं. हाय करा इकडे बघून. दादा हाय करा. चला, होळीमध्ये आता सर्व मुलं आमची निघालेली आहेत शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी. आणि थोड्या वेळ चालून झाल्यानंतर आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि आता शेवटचा टप्पा चढून आपण शिवनेरी किल्ला पाहायला निघालो आहोत. किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि आपली मुलं अतिशय उत्साहामध्ये या पायऱ्या चढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हे आहे किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आणि या ठिकाणाहून आमचे छत्रपती आऊसाहेब आणि त्यांचे मावळे आतमध्ये प्रवेश करताना. शिवनेरी किल्ल्यावर मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी बाग. या बागेचा आनंद घेत आमची मुलं
पुढचा प्रवास करतात. शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूचा हा सुंदर सुपीक असा परिसर, शेतीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असलेला हा सुंदर आजूबाजूचा परिसर. आणि थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आमचे दमलेले मावळे थोडासा विसावा घेण्यासाठी जमलेले आणि पाणी पिऊन थोडासा दम भागवण्याचा प्रयत्न. किल्ला चढून आल्यानंतर पहिल्यांदा शिवाई देवीचं मंदिर, या मंदिरामध्ये दर्शन घेऊन मग पुढे जन्मठिकाण पाहण्यासाठी आपण जाऊयात. शिवाई देवीचं दर्शन घेऊन बाहेर येताना माता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज. शिवाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं फोटो सेशन करताना आपल्या शाळेतले सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत शिक्षक. चला हाय करा इकडे बघून, हाय करा. छात्रे निरंजन. किल्ल्यावर चढून आल्यानंतर किल्ल्यावरील हा सुंदर असा परिसर, या ठिकाणी वनराई जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना पाणी पिण्यासाठी सोय आहे आणि त्याचसोबत ही जी वनराई आहे ती जपण्याचा संदेश, पाने फुले तोडू नका, कचरा करू नका असा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मठिकाणाकडे जाताना आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज. हे आहे शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मठिकाण. जन्मठिकाणाच्या इथली मुलांना माहिती देऊयात, हा परिसर त्यांना व्यवस्थित पाहू देऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. शिवनेरी किल्ला उतरताना हा शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या किल्ल्याची आठवण म्हणून या किल्ल्याच्या पायरीवरती फोटो घेताना आमचे सुदाम सर आणि सुंदर अशी पोच देताना आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक. उतरताना शिवनेरी किल्ल्याच्या रस्त्यावरती ही छोटीशी बाजारपेठेमधून जाताना आमचे छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेब आणि त्यांच्या पाठीमागे सरदार म्हणून भूमिकेत असलेले आमचे गौरव जगदाळे सर आणि लहान मुलं मावळ्यांच्या भूमिकेमध्ये.
दरम्यान आमच्या शाळेचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब यांच्यासोबत अनेक पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह मात्र आवरता आलेला नाही आणि ही एक या सहलीमधली खूप चांगली अशी गोष्ट, चांगली बाब म्हणावी लागेल. चला, शिवनेरी किल्ला पाहून उतरूनही झालेला आहे आणि आता पुढचा प्रवास सुरू करण्यासाठी मुलं आपली आपापल्या बसमध्ये जाऊन बसत आहेत. माणिकडोह धरणाचा हा जलाशय, ज्याचं नाव शहाजी सागर असं आहे आणि हा जलाशय पाहण्यासाठी आता आमची मुलं ओळीनं शिस्तीमध्ये पुढे जात आहेत. सुदाम सर या गोष्टींना आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करताना. सुदाम सर, आज तुम्ही खूप छान दिसताय आणि आमच्या एसटी व्यवस्थित लावताना आमचे सोबत असलेले आमचे सारथी. हां, तर हा आमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे आणि या ज्या सहलीचे अशा छोटे छोटे अनुभव आहेत ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर आमच्या 7वीच्या मुली म्हणाल्या, सर तुम्ही काय बोलता कॅमेऱ्यामध्ये, ते आम्ही बघणार आहोत. तुझं नाव काय घे दीदी? अक्षरा लक्ष्मण कारके. कारकेनी एक चरोलीच्या आपल्या जत्रेतून मस्त गॉगल आणलेला आहे आणि ती घालून येत आहे. बरं, तुम्हाला कसं वाटतंय मुलींना सहलीला? छान वाटतंय? मस्त वाटतंय? चला, तर या मस्त सहलीचा अजून आपण आनंद घेऊया. सुदाम सर की, सुदाम सरांचा. ही आहे माणिकडोह धरणाची भिंत आणि शिस्तीमध्ये चाललेले आमचे 24वाडी प्राथमिक शाळेतील मुलं आणि मुली धरणाचा हा सुंदर असा नजारा पाहण्यासाठी. माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या बाजूने आम्ही जात आहोत, भिंत आणि त्या जलाशयाचं पाणी पाहण्यासाठी. आणि ही नागमोडी वळणाची वाट आमच्या मुलांना घेऊन जाणार आहे. धरण ही संकल्पना काय असते, धरणाची भिंत, त्याचा जलाशय, पाणी याविषयी माहिती देण्यासाठी. अडवलेल्या पाण्याचा हा सगळा जलाशय दिसतो आणि या धरणाचं नाव कोणतं माहिती का? माणिकडोह धरण. दिसते का? नाव वाचलंय का तिथं? महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लक्षात आले ना, माणिकडोह धरण आहे. तर अशा प्रकारे धरण बांधणे म्हणजे काय की ते पाणी अडवणे आणि ते अडवलेलं पाणी मग आपल्याला सोडलं जातं सगळ्या पद्धतीने. मग ते तालुक्यावाईज, जिल्ह्यावाईज, जसं ज्या ज्या तालुक्यात धरण असेल. माणिकडोह धरणाची ही भिंत, पाणी, जलाशय आणि पाहण्यासाठी आमचे आलेले विद्यार्थी आणि त्यांना माहिती सांगताना आमचे सरदार गौरव जगदाळे सर. चला, माणिकडोह धरण, त्याची भिंत आणि जलाशय पाहून झाल्यानंतर पूर्ण परतीचा प्रवास नागमोडी वळणाच्या वाटेवरून आमची मुलं पुन्हा आमच्या एसटीच्या दिशेने जाताना. आणि या मुली, हे बघितलं धरण? छान वाटलं? चला आता एसटी जाऊन बसूया परत एकदा. बाय सुदाम सर. बाय 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 बाय. मग खाली मोठं बाजू असतील, वरती मोठी असेल तर ते हे होईल ना, नाहीतर मग काय होणार आता. माणिकडोह धरण पाहून झाल्यानंतर लेण्याद्री गणपतीचं दर्शन करायला जात असताना जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे हॉटेल रजनीगंधा या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. या ठिकाणी मुलांना जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. मुलं जेवणाचा आनंद घेत आहेत हिरव्यागार लॉनवरती. हाय हाय करा. ए, डब्बा दिलाय मम्मी पप्पाने? भाजी गोड लागते का? भूक लागली आहे? चला हाय करा सगळेजण. हा, रोज जयाताई भात देतात, आज तुम्ही जयाताईंना भरवा. जयाताई खाणं हो थोडं थोडं. हा, चला हाय करा. मजा वाटते का सगळ्यांना? हा, पोटभर जेवा आणि झोप आली तर झोपला तरी चालेल. इथे हिरव्यागार गवतावरती. नाही नाही, असं नाही करायचं. हा, पोटभर जेवा, पाणी वगैरे प्या व्यवस्थित. पाणी नसेल तर घ्या इथून. हा, आतमध्ये बसण्याची सोय केलेली. हाय करा सगळेजण जेवता जेवता.
हाय हाय करा जेवता जेवता. हे डब्बा आहे का सगळ्यांकडे? कोणाकडे डब्बा नाही असं? जेवण करा. हाय जेवता जेवता सगळ्यांनी. ओके ओके चला. हाय 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 हाय. मॅडम हाय करा. सुदाम सर बायकोने इडली दिली थांबवायची आपल्याला. संपली इडली. ओके. 19 फेब्रुवारीला 395 वर्ष होतील. शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. आता 2030 येईल म्हणजे 395 वर्ष होतील. मग शिवनेरी किल्ल्यावर ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर त्यांच्या थोडं आपण आधीचं कोण होतं ते पाहूया. वेरूळचे बाबाजी भोसले, त्यांना 2 मुलं, एक मालोजी एक विठोजी. मालोजी भोसल्यांना पुन्हा 2 मुलं, शहाजी आणि शरीफजी. शहाजी राजांच्या मुलगा जो आहे ते म्हणजे शिवाजी महाराज. हे त्यांचं 5वं अपत्य होतं. त्यावेळेस निजामशाहीचा पाडाव झाला होता आणि आपलेच मराठे सरदार कोण निजामशाहीकडे, कोण आदिलशाहीकडे, कोण मोगलांकडे सरदारकी करायची. मनगटातली ताकद तीच होती तलवार चालवण्याची. निजामशाहीचा पाडाव झाला आणि हे मोठे मोठे सरदार ज्या वेळेस या बादशहांना मदत लागेल, आदिलशहाला म्हणा किंवा निजामशहाला म्हणा, त्यावेळेस आपले सैन्य घेऊन जायचे आणि मग हे सरदार लोक स्वतःच्या नावापुढं राजे असं पद लागायचे. आत्ताच 2 दिवसापूर्वी शहाजीराजांची पुण्यतिथी झाली. कर्नाटकातल्या होदेगिरी इथे त्यांचा घोड्याच्या रिकाबीत पाय अडकून मृत्यू झालेला आहे. तर हे जेव्हा निजामशाहीचा पाडाव झाला तेव्हा त्यांची जी जहागिरी होती पुणे, सुपेत, चाकण आणि इंदापूर, ती मुरार जगदेव ह्या हिंदू सरदारानेच उद्ध्वस्त केली. पुणे तिथे त्यांनी गाढवाचा नांगर फिरवलं, त्यामुळे कोणीच राहिला येईना. ह्या सगळ्या धामधुमी शहाजीराजांची जिजाबाई धावत पळत होत्या. पण मग जिजाबाई गरोदर होत्या, सुरक्षित ठिकाणी ठेवायचं कुठे? मग त्यांच्या जावेचा भाऊ हा या शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार होता. त्या काळात प्रत्येकाला 2-2, 3-3 बायका सहज असायच्या, साध्या पाटलालाही असायच्या. अनेक वेळा युद्ध व्हायची, युद्धात मुलं मारली जायची, आपला वंश पुढे चालावा म्हणून 2-2, 3-3 बायका असायच्या. तसंच त्यांच्या म्हणजे दिरालाही 2-3 बायका असतील, कारण नाशिकच्या गोदावरी किनाऱ्यावरून एका जावेला त्यांच्या पळवून नेलेलं होतं. मग त्या जावेचा भाऊ की चुलत दुसऱ्या जावेचा भाऊ हे निश्चित इतिहासात नाहीये, पण त्यांच्या जावेचा भाऊ इथे किल्लेदार होता. शहाजी राजांनी मग जिजाबाईंना त्यांच्या म्हणजे मेहुण्याकडे इथे ठेवलं आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630ला जन्म झाला. त्या मातीवर पाऊल टाकताना नमस्कार करायचा होता. कधी काळी 350 वर्षापूर्वी, 395 वर्षापूर्वी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं लागली असतील, त्या मातीत खेळले असतील. त्या मंदिरांच्या भिंतींना वगैरे हात लावायचा होता. कधी काळी जिजामाता शिवाजी महाराजांना घेऊन तिथं पाया पडायला गेलेल्या असतील. आपण त्यांचं जन्माचं ठिकाण पाहिलं. बाजूला जे पाहिले ना खोल्या, तिथं किल्लेदारांच्या बायका किंवा इतर महत्वाच्या व्यक्तींच्या बायका तिथे राहायच्या. ती आता पडझड झालेली आहे. याच पद्धतीने तुम्ही जर कधी राजगडावर गेलात तर पहा तुम्ही, तो जो बाले किल्ला आहे सर्वात उंच आहे, तिथं मी पण गेले नाही, मी पद्मावती माचीपर्यंत गेले. बाले किल्ला का? तर तिथे सुरक्षित राण्या असतात. जेव्हा केव्हा आक्रमण होणार तेव्हा राण्या सुरक्षित असाव्यात. कारण हे जे मुस्लिम लोक यायचे आक्रमण, ते त्यांचा कुटुंब कबिला सोबत नसायचं, त्यामुळे ते बायकांशी अतिशय घाणेरड्या पद्धतीने वागायचे. म्हणून बायका उंच ठिकाणी असायच्या. सर्वात शेवटी 7वा दरवाजा पार करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी गेलो. तुम्ही जाताना दरवाजा पाहिला? दरवाजाला काय होतं? टोकदार खिळे होते की जेणेकरून जर आक्रमण झालं तर त्यांना धडक दिल्यावर ते प्राणी उंटाला तिथं ठेवलं जायचं आणि तो उंट मारला जायचा. धडक दिली जायची आणि मग तो किल्ल्याचा एकदा दरवाजा पडला, किल्ल्यात घुसले की किल्ला हातात घेणं सोपं जायचं. किल्ल्याच्या दरवाजा उघडल्यानंतर तिथं काय होतं पाहिलं का तुम्ही? असा कठडा होता का? तो कठडा कशासाठी असायचा? जेव्हा कोणी नेताजी पालकर म्हणा, सरसेनापती म्हणा किंवा मोठा सरदार येईल त्यावेळेस नगारा वाजवून ते मेन जे इथं हे असेल म्हणजे बैठक व्यवस्था असेल मोठी, तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे की अमुक अमुक प्रमुख व्यक्ती आलेली आहे. ती नगारा वाजवायची जागा होती. किल्लेदाराचे पहारेकरी तिथं असायचे आणि किल्ला सुरक्षित असायचा. हे या शिवनेरी किल्ल्यावरचे. त्या माणसाने सांगितलं तुम्हाला की शिवाजी महाराज नारायणगावला तमाशा पाहायला वगैरे गेले. हे दंतकथा आहे.
एखाद्या गोष्टी झाल्या ना मोठ्या की त्याच्यात गोष्टी घुसवल्या जातात, ते एकदम खोटं आहे, साफ खोटं आहे. शिवाजी महाराज 2 वर्षाचे असेपर्यंतच इथं होते. 2 वर्षाचं बाळ आईच्या कडेवर खेळतं, हाताला बोटाला धरून खेळतं. कसं शक्य आहे नारायणगावला तमाशा पाहायला जाणं? ते खोटं आहे, विनाकारण दंतकथा घुसवल्या आहेत. एवढं वाक्य निश्चित की आयुष्यभरात छत्रपतींच्या दरबारात नर्तकी नाचली नाही, नर्तकी नाचलेली नाही. त्यांनी आपल्याच समाजाच्या काय इतर समाजाच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केलेला आहे. ते नंतर मग शहाजीराजांच्या निजामशाहीचा पाडाव झाल्यावर विजापूरच्या आदिलशाहीची त्यांनी सरदारकी पत्करली. त्यांची जहागिरी तीच ठेवली, पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. परंतु मराठा प्रांतातल्या सरदारांना त्यावेळेस भाषावार प्रांतरचना नव्हती. जेव्हा इंग्रज सोडून गेले तेव्हा भाषावार प्रांतरचना झालेली आहे. पण पुन्हा मराठी भाषिक लोकांना एकत्रित करून स्वराज्य उभं करण्याचा शहाजीराजे प्रयत्न करतील म्हणून विजापूरच्या आदिलशहाने, विजापूरचा आदिलशाह कर्नाटकातला, अहमदनगरची निजामशाही, इथून पुढे तुम्ही 125 किलोमीटर गेलो की लगेच अहमदनगर लागतंय. मग अहमदनगरला निजामशाह होता, तर विजापूर हे कर्नाटकात आणि दिल्लीचा मोगल बादशाह, असं वेगवेगळं. त्या 2 ओळी तुम्ही निजामशाह धरा अहमदनगरचा, या 2 ओळी विजापूरचा आदिलशाह, तर या ओळी या दिल्लीचा मुघल बादशाह, हे वेगवेगळे. निजामशाहीचा पूर्णपणे पाडाव झाला आणि शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशाहीची सरदारकी पत्करली आणि ते तंजावरला गेले. मग 2 वर्षांनी छत्रपती शिवाजीराजे शिवनेरी किल्ल्यावरून 2 वर्षाचे असताना तिकडे गेले. पण तिकडं तुकाबाई साहेब, जिजाबाईंची सवत, शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाबाई साहेब, या सोयरे ह्यांच्या होत्या, मोहित्यांच्या होत्या. मग तुकाबाई साहेब आणि हे सगळं तिथं राहण्यापेक्षा आपली पुण्याची जहागिरी पण कोणीतरी सांभाळली पाहिजे म्हणून जिजाबाईंनी काही निवडक, मोजके सरदार आणि हुशार मंडळी घेऊन शहाजीराजांच्या मदतीने पुण्यात आल्या. आणि त्यांचा मोठा मुलगा, शिवाजी महाराजांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं संभाजी, शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव होतं संभाजी. ते एका कनकगिरीसारख्या लढाई, अफजल खान म्हणला मी तुला वेळेवर कुमक पाठवतो, परंतु पाठवली नाही आणि संभाजीराजांचं तिथं मृत्यू झाला. त्या अफजल खानाचं ते जे सल होती जिजाबाईंच्या मनात की माझ्या मोठ्या मुलाला ह्याने फसवून मारले, म्हणून अफजल खानाचा वध झाल्यावर संपूर्ण मराठ्याच्या सरदार मंडळींना आनंद झाला. अफजल खानाचा वध झालाय प्रतापगडावर. ते पण अतिशय रसभरीत आहे, त्याला वेळ लागेल सांगायला, मी डिटेलमध्ये सांगत नाही. आणि मग संभाजीराजे हा मोठा भाऊ शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहिला. त्याची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या मुलालाही संभाजी हे नाव दिलं. मोठ्याच भावाचा लवकरात लवकर मृत्यू झाला म्हणून तीच आठवण म्हणून आपल्या पहिल्या बाळाला, सईबाईंपासून झालेल्या बाळाला त्यांनी संभाजी हे नाव दिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना पुण्यात येऊन राहिले. पुण्यात तुम्ही जर गेलात, कॉर्पोरेशनला उतरलात तर उजव्या बाजूला तुम्ही दक्षिणेकडे तोंड केल्यावर उजव्या बाजूला शनिवारवाडा, डाव्या बाजूला लाल महाल लागतो. सगळेजण शनिवारवाडा पाहतात, शनिवारवाडा पाहतात. शनिवारवाड्यातही तेवढ्या पराक्रमाच्या गप्पा झालेल्या आहेत, पण शिवरायांचं बालपण केलंय लाल महालात. पुण्यात आल्यावर कुठे राही ना म्हणून त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला, त्या नांगराला कसबा गणपती लावला. आता जेव्हा गणपती विसर्जन असतं ना, पहिल्या मानाच्या गणपतीमध्ये कसबा गणपती असतो. तांबडी जोगेश्वरी हे ग्रामदैवत. तुमच्या गावात भैरवनाथाची जत्रा भरते, हो, देवी पण एखादी असते. आता आमच्या गावात भैरवनाथाची जत्रा भरते आणि जोगेश्वरी भैरवनाथाची पत्नी जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा दोघांना मान दिला जातो. तसं पुण्यातली ही कुलदैवत आहे, तांबडी जोगेश्वरी, कसबा गणपती. कसबा गणपतीचा मिरवणुकीला पहिला मान असतो आणि नंतर मग लोक राहायला येऊ लागली, सगळी लोक राहायला येऊ लागली. मग शिवाजी महाराज थोडे मोठे झाल्यावर जिजाबाई खूप व्यावहारिक होत्या, हुशार होत्या. आपल्या सासूबाईंचं गणगोत जोडलं जावं. सासूबाई उमाबाई साहेब ह्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या होत्या म्हणून त्यांनी त्यांची पहिलं जे लग्न होतं ते निंबाळकर घराण्यातल्या सईबाईंबरोबर केलं. पण पहिल्या लग्नाला शहाजीराजे उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांनी तुकाबाई साहेबांचं माहेर मोहित्यांचं म्हणून दुसरी पत्नी सोयराबाई साहेब ह्या मोहित्यांच्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की साध्या पाटलाच्याही 2-3 बायका असतात म्हणून वेगवेगळी सरदार घराणी जोडण्यासाठी छत्रपतींची 8 लग्न झाली. तुसईबाई साहेब, सोयराबाई साहेब, नंतर पुतळाबाई साहेब, सकवरबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई अशा 8 पत्नी झालेल्या आहे. गुणवंताबाई पालकर घराण्यातल्या एक होत्या, शिर्के घराण्यातल्या एक होत्या, झाल्यास तर ह्या सोयराबाई मोहित्यांच्या घराण्यातल्या होत्या. ही अशी 8 लग्न झाली आणि त्यांनी जे काही वेगवेगळे पराक्रम केले तुम्ही पाहिलं असेल. अफजल खानाचा वध तो एक मोठा प्रसंग आहे, रंगून सांगायचं म्हटलं ते वेळ जाईल. पन्हाळ्यावरून सुटका असेल, शाहिस्तेखानाची बोटं कापलेली असतील, आग्र्यावरून सुटका असेल आणि पुरंदरचा तह असेल, ह्या वेगवेगळ्या घटनातून पार पडून त्यांना खरे प्रश्न होते. तुम्हाला काहीही प्रश्न नाही आहेत, काहीच प्रश्न नाही, खूप मजेत आयुष्य आहे.
झोपेतून उठायचं, आवरायचं, भात खायचं, आरामात यायचं. त्यांना कसले प्रसंग होते. पन्हाळ्याच्या वेळेत ते 6 महिने अडकले. आग्र्याला ते नजर कैदेत पडले, जिथून जिवंत सुटणंही अशक्य होतं. अशा ठिकाणाहून सुटून येऊन त्यांनी नंतर स्वराज्य उभं केलं. 6 जून 1674 रोजी रायगडावर व्यवस्थित राज्याभिषेक पार पडलेला आहे. मी इथंच थांबते. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा मॅडमसाठी. 7वीला आलेली मुलं तर त्याच्यातली बरीचशी मुलं पहिलीपासून असेल, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही सहलीला गेले होते का कधी? नाही. आणि मला इथं आल्यानंतर ते समजलं होतं की आम्ही कधी सहलीलाच गेलेलं नाही आहे. ही मुलं, शिक्षकही गेले नाही आणि मुलंही गेली नाही. मग त्यामुळे मी तर ठरवलं होतं की सगळ्या मुलांना सहलीला न्यायचं, बरोबर आहे की नाही? आणि मग ती सहल ठरवली आपण. आणि सहल ठरवल्यानंतर की सगळं नियोजन ठरलं आपलं की मुलं येतील का. सगळ्यांना वाटत होतं की अरे मुलं एवढ्या सकाळी येतील का, पण मुलं खूप उत्साही होती. पैसे भरल्यानंतर ती सगळेजण, अगदी सगळ्या शिक्षकांच्या मला प्रतिक्रिया येत होत्या, कधी जाणार आहे, काय जाणार आहे, काय न्यायचं, कसं न्यायचं, हे सगळं मुलांची तयारी होती. मग तेव्हाच मला वाटलं अरे नाही, मुलं ही येणार, किती लवकर वेळ सांगितलं तर ही बरोबर येणार. आणि ठरल्याप्रमाणे सहलीचा दिवस उगवला. आपल्या पाठीमागे भरपूर आपले हे होतं, वार्षिक तपासणी होती, सक्षमचे वाट चालू होते, पण तरीही तेवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपण ही सहल ठरवली आणि आपल्या ठरलेला दिवस सहलीचा उगवला. आणि त्या 2 दिवसापासून शिक्षक तुम्हाला सगळ्या सूचना देत होत्या, बरोबर आहे की नाही? डबा काय आणायचा, कसं यायचं, किती वाजता यायचं, काय. आणि सगळ्यांना असं वाटत होतं की होतंय की नाही, पण मला खात्री होती, कारण मुलं त्या आनंदात जोशात प्रत्येक वर्गात मी जेव्हा जात होते तेव्हा मला कळत होतं नाही मॅडम सहल कधी जाणार आहे आणि आम्ही हे आणणार आहे, आम्ही ते आणणार आहे. मग त्याच वेळेस मला वाटलं की नक्की ही मुलं वेळेवर येणार आहेत. आणि सहलीचा दिवस उगवला. आणि सगळ्यात अगोदर आम्ही 2घी जणी आलो आणि पाहिलं, अरे आमच्या अगोदर 2 मुलं तिथं हजर होती. त्यामुळे मला इतका आनंद झाला की अरे मी 4:45ला आले तिथं आणि माझ्या अगोदर 2 मुलं हजर होती. आणि मग ती सगळी मुलं एका पाठोपाठ येत गेली. 5 वाजले, 5चा टायमिंग दिला होता, पण 5:15च्या आत सगळी मुलं तुम्ही हजर होते. आणि ते हजर असल्याने नंतर तुमच्या म्हणजे पालकांच्या चेहऱ्यावर, तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहून मला असं वाटलं की आपण जे ठरवलं ते योग्य होतं आणि योग्य प्रकारे झालेलं आहे. तर अशा प्रकारे योग्य प्रकारे झालेला आहे आणि तो मुलांना आनंद मिळणार आहे. आणि गाडीत बसल्यानंतर इकडच्या गाडीतलं मला कळालं की खूप छान मुलांनी गाणे म्हटले, डान्स केला. इकडं पण त्यांच्या मुलांचे थोडा वेळ झोपले, पण नंतर त्यांचं गाणं चालू झालेलं होतं. आणि अशा प्रकारे सगळे शिवनेरीला पोहोचले आणि छान मस्तपैकी दमामध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आपल्याबरोबर खरोखर शिवाजी महाराज जमाता होती. आणि त्यांनी तर आपल्या सहलीचं आकर्षणच ठरलं ते, बरोबर आहे की नाही? जो तो काय करत होतं त्याचा फोटो काढत होतं आणि आपल्याकडं कुठल्या शाळेचे आहे, काय आहे. आणि हे सगळं पाहून मला इतका आनंद वाटला की अरे मी ज्याच्यासाठी अट्टास केला होता की माझ्या मुलांना हे काहीतरी पाहायला मिळावं आणि हे पाहायला मिळालं. आणि ते पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला. आणि तेवढंच नाही तर नंतर पुढचा आपल्याला अजून मोठा प्रश्न उभा राहिला. दुसरं ठिकाण पाहताना आपल्याला धरण पाहायचं होतं आणि हे होतं की नाही होतं, पण ते ठरलं आणि धरण पाहून झालं. आणि आता आपण छानपैकी जेवण केलेलं आहे ना. आता आपलं पुढचं हे आहे की आपल्याला साखर कारखाना पाहायचा आहे, ओझर लेण्याद्री पाहायचंय आणि नंतर ओझरचा गणपती करायचंय, बरोबर आहे की नाही? करणार सगळेजण? लेण्याद्री सगळे कोण कोण जमणार? मग ऐकून घ्या, तिथं खूप माकडं असतात आणि तुम्हाला माहितीये तुम्ही जसं कराल तशी ती करतात. ते तसंच आहे माकडांचं. पण आपण काय करायचं ते ठरवा. आपण एकमेकाला काय करतो तुम्हाला माहितीये, तसं जर केलं तर ते काय करतील बघा. मग चालेल का? चालेल. मग आवडली का सहल तुम्हाला सगळ्यांना? खाली बसा, खाली बसा. सहल आवडली का सगळ्यांना? पुढच्या वर्षी आपण समुद्रावर जायचे, चालेल? आता गड कडून दमले की नाही? पुढच्या वर्षी छान पाण्यामध्ये समुद्र पाहायचा आहे. लक्षात आलं? समुद्र पाहिलंय का कुणी? नाही पाहिलं. नदी पाहिली का? धरण पाहिलं का आता? पुढच्या वर्षी काय पाहायचंय? डन? ठरलंय. चला समुद्र पण
आहे विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, निवृत्तीनगर, धालेवाडी, पोस्ट शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर. तर हा साखर कारखाना पाहण्यासाठी आपण आता मुलांना घेऊन जाणार आहोत. कारखान्याच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमधलं काही फुटेज आपल्याला घेता येणार नाही आहे. चला तर मुलांना घेऊन साखर कारखान्याचा परिसर आणि त्या साखर कारखान्याचं कामकाज कसं चालतं याविषयी माहिती घेऊया. विघ्नहर सहकारी साखर कारखाना. विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये आपली मुलं आता ओळीनं जाऊन आतमध्ये या साखर कारखान्याची माहिती पाहणार आहेत. तर आपल्या सहलीमधलं शेवटचं ठिकाण ओझर गणपती, या गणपतीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि त्या गणपतीच्या ठिकाणी असलेलं हे कुकडी जलाशय, अतिशय सुंदर असा हा नजारा. आणि आपल्या यष्टे आता आपण मुलांना ॲपल खाण्यासाठी देणार आहोत. आणि ॲपल खाऊन एनर्जी मिळाल्यानंतर मग पुढे मुलं जाणार आहेत ओझरच्या विघ्नहर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. चला, ही आहेत आमच्या इयत्ता 3री मधील मुलं. खूप दिवसांनी सहलीला आलेले आहेत. आता आपण एकेकाला विचारूया कसं वाटतंय सहलीला. पहिल्यांदा सह्याद्री हात वर कर. ही आहे आमची सह्याद्री सोनवणे. सह्याद्री, कसं वाटतंय बाई तुला सहलीला आल्यावर? मस्त, खूप मस्त वाटतंय. काय काय पाहिलं तू आज? नदी पाहिली, अजून साखर पाहिली, साखर कारखाना पाहिला, अजून शिवाजी महाराज पाहिले. बर. शिवनेरी किल्ला पाहिला. हो. अजून बाल, ए थांब जरा. शिवाजीचा बाल पाळणा पाहिला. अरे वा वा वा, मजा आली. हो. पुढच्या वर्षी येणार सहलीला परत. हा. हा. आणि धरण पाहिलं का ग? हा. कोणतं धरण होतं? माणिक डोह धरण होतं. हा. आता पुढच्या वर्षीच्या सहलीसाठी आतापासून पैसे जमवायचे. ठीक आहे. रोहिणी हात वर कर. ही आहे रोहिणी मांजरे. आता आपण रोहिणीला विचारू. हा रोहिणी, कसं वाटलं बा तुला सहलीला आल्यावर? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. तू काय काय पाहिलं, काय काय मज्जा केली? नदी पाहिलं. टीचरांनी खायला दिलं. काय खायला दिलं? मुरमुरे दिलं, सोनपापडी दिलं, अजून ऍपल दिलं. बर. अजून मी धरण पाहिली. अजून साखर कारखाना पाहिली. साखर खाल्ली का? हो. कशी होती साखर? गोड 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 आणि गरम गरम होती ना? हो. मजा आली. आणि शिवनेरी किल्ला पाहिली. आम्हाला शिवाजी महाराजांचा पाळणा पाहिला. अरे वा, ठीक आहे. तू पण येणार ना पुढच्या वर्षी? हो. आता येऊया आपण सिद्धांतकडे. सिद्धांत बनसोडे, हात वर कर. सिद्धांत, तुला कसं वाटलं रे बाळा? बर, काय सांगशील तू आजच्या सहलीविषयी? आम्ही नदी पाहिली. हा. आणि आम्ही महाराजांचा शिवनेरी किल्ला पाहिला. बरं, बस मध्ये मित्रांसोबत काय काय मजा केली तू सांग? ऍपल खाल्ले, अजून खाली सोनपापडी पण खाल्ली. अजून बस मध्ये लय गाण्याच्या भेंडी खेळला. अजून शिवनेरीला. बर, मजा आली का तुला? बर, पुढच्या वर्षी येणार सहलीला? चालेल. मग सहलीसाठी पैसे जमा करायचे आतापासून. हा. चला, आता सम्राट कांबळे. सम्राट, हात वर कर. कसा आहे सम्राट तू? छान आहे. बर, मित्रांसोबत सहलीला आल्याचा अनुभव तुला कसा वाटला रे? मला खूप छान वाटलं. हा. मॅडमने आम्हाला सफरचंद दिला. बर. मुरमुरे दिले. बर. सोनपापडी दिली. हा. तू काय काय पाहिलं सहलीमध्ये सांग? सहलीमध्ये मी नदी बघितली. बर. शिवनेरी किल्ला बघितला. हा. ओझर बघितलं आणि धरण बघितलं. धरण पण बघितलं का? कोणतं धरण होतं रे बाळा? माणिक डोह धरण. वा 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 वा. शिवदादा सोनवणे, पैलवान शिवदादा सोनवणे. शिव, कसं वाटतंय तुला? छान. मजा आली? हो. सहलीला मजा आली? हो. मित्रांसोबत मजा केली? हो.
पुढच्या वर्षी येणार? ओके. आता शेवटचा आपला मित्र आहे गणेश ओंदरणे. गणेश, कसं वाटतंय बाळा? मजा आली? बर. कसं वाटतंय सहलीला? सकाळपासून काय काय पाहिलं सांग. शिवनेरी किल्ला, हा, अजून नंतर शिवाजी महाराजांचा पाहिला, हा, ओझर, धरण कोणतं पाहिलं? माणिक, माणिकडोह धरण पाहिलं. मग कुठे गेलो आपण? साखर कारखाना पाहिला. तिथं काय काय पाहिलं आपण? साखर, मोठमोठ्या फॅक्टऱ्या, अच्छा. आणि मग आता कुठे आलो आपण? आता ओझरचा गणपती पाहायला आलेलो आहे की नाही? ओझरचा गणपती पाहायचं, दर्शन घ्यायचं आणि मग पुन्हा आपण आपापल्या घरी जाणार आहोत. ठीक आहे. बर. आपण सगळ्यांना छान वाटलं? चला बाय बाय करा. गणपती बाप्पा. हा, येता 4थीच्या वर्ग शिक्षिका आणि सहलीसाठी विशेष मेहनत घेतलेल्या आमच्या नजर मॅडम मुलांसोबत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की मुलांसोबत सहलीचा आनंद खूप छान असतो. आणि त्यांना विचारूया आजच्या सहलीचा त्यांचा अनुभव कसा होता. मॅडम, अनुभव खूप छान होता. म्हणजे वाटत नव्हतं मुलं एवढं सकाळी लवकर उठून येतील की नाही. 2 दिवस टेन्शन मध्ये होतात, पण मुलं सगळे वेळेवर आले, वेळेवर पोहोचले. आणि शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जो चढण्याचा जो उत्साह होता खूप छान होता. उतरण्याचा पण छान होता. लेण्याद्रीवर जाण्याची पण तयारी होती. आपल्या वेळेमुळे आपण काही जाऊ शकलो नाही. आणि इथे एकदम शिस्तीमध्ये राहतात, सगळं ऐकतात आणि खरंच छान. 3री-4थीच्या मुलांनी खूप छान सहकार्य केलं. पवार सर मॅडम यांनी खूप छान सहकार्य. ओके. धन्यवाद मॅडम. मॅडमसाठी टाळ्या वाजवा एकदा. आता येऊया घरात मॅडमकडे. घरात मॅडमनी चेहरा वळवलेला आहे. घरात मॅडम, कशा आहात तुम्ही? बरं, दैन सरांना काय सांगाल? तुमच्या शाळेपेक्षा आमची सहल खूप छान झाली. फक्त भांडणं करू नका. तुमचं माझं करू नका. छान झाली असं म्हणून. जयाताई कुठे गेल्या? जयाताई 2 शब्द आठवण राहील. आठवण राहणार. मी व्हिडिओ करणार याचा लवकर. जयाताई 2 मिनिटं. जयाताई, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप एन्जॉय झालं. मला यायचं नव्हतं तरी मी आले. बर. खूप आलं, चांगलं वाटलं. छान वाटतंय. चाल, पुढच्या वर्षी याल का? हो, नक्की. ओके. धन्यवाद. हा बाळा. विघ्नहर उद्यान. आणि या विघ्नहर उद्यानाकडून आता आपण जात आहोत आपल्या मुलांना होळीनं घेऊन दर्शनासाठी. हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर. हे आहे ओझर गणपतीच्या ठिकाणाचं अन्नप्रसादालय. आणि या ठिकाणी आता आम्ही मुलांना अन्नप्रसाद देणार आहोत आणि मग पोट भरल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करूयात. चला, जेवण करण्याची वाट बघताना आमची सर्व मुलं. ओझरच्या विघ्नहर बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर तिथल्या अन्नदाना प्रसादाचा आता लाभ घेतलेला आहे. आणि सर्वजण आम्ही आता मुलांना पुन्हा एकदा मोजून गाडी 1 आणि गाडी 2 प्रमाणे मोजून पुन्हा आता गाडीमध्ये बसून परतीचा प्रवास सुरू करत आहोत. बाय बाय. चला, अशा तऱ्हेने आपली सहल पूर्ण झालेली आहे. आता सगळी मुलं परतीच्या प्रवासाला लागलेली आहेत. दमून भागून पोट भरलेली मुलं आता निद्रेच्या अधीन होती आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळ्यांनी एकदा बाय बाय.